कोल्हापूर महापालिकेचा परिसर हा कष्टकरी आणि नोकरदार वर्गाच्या गर्दीनं नेहमीच गजबजलेला असतो। या नात्या कारणानं महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची इथं रोजची गर्दी। या तमाम जनतेची भूक शमवण्याचं कार्य गेली 40 वर्ष इमानी इतबारे करत आहे इंडिया हॉटेल। अगदी साध्या पण स्वच्छ अशा या इंडिया हॉटेलमध्ये आलं की तुम्हाला पातळ पावभाजी खाणारे अनेक जण दिसणारच। कोल्हापुरातील जुन्या जाणत्या खवय्यांना ही पातळ भाजी माहिती आहे, पण अनेक जणांना ही फेमस डिश अजूनही माहिती नाही। बटाट्याच्या 2 फोडी असलेली तिखट पातळ भाजी, वरती शेव आणि सोबतीला 2 पाव म्हणजेच पातळ भाजीचा मेनू। सर्वसामान्यांची भूक भागवण्याची एक विलक्षण ताकद या पातळ भाजीत आहे। गेल्या 40 वर्षांपासून इंडिया हॉटेलच्या पातळ भाजीनं चवीच्या बाबतीत आपलं वैशिष्ट्य जपलंय। बऱ्याच वर्षापासून पातळ भाजी खाण्याला येतो इथे। पूर्वी जी चव होती ती चव आज आहे। पातला भाजी यहाँ फर्स्ट क्लास है। मैं पिछले 1-2 साल से कंटिन्यूस यहाँ पे खाने के लिए आता हूँ, तो मतलब मेरे को काफ़ी अच्छी लगती है। कोल्हापुरामध्ये पातळ भाजीची टेस्ट ही लई भारी टेस्ट आहे। बऱ्याचदा आपण असं म्हणतो अमुक अमुक ठिकाणी पहिली टेस्ट आता राहिली नाही, पण इंडिया हॉटेल मात्र त्याला अपवाद आहे। 40 वर्षांपूर्वी असलेली पातळ भाजीची चव आजही जशीच्या तशी आहे, कारण पातळ भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यात कसलीही तडजोड केली जात नाही। त्यामुळेच वर्षानुवर्षीचे दर्दी खवय्ये टिकून आहेत अशी माहिती हॉटेल मालकांनी दिली। त्याचे जे काही मसाल्याचे प्रमाण आहेत बाजारात त्याचा दराचे चढ उतार हो, त्यामध्ये आम्ही फेरफार करत नाही, त्यामुळे आमच्या पातळ भाजीची क्वालिटीही बदलत नाही। सकाळी 7 वाजल्यापासून इथं पातळ भाजी खाण्यासाठी नागरिकांची गर्दी असते। एक म्हणता म्हणता 2-2 पातळ भाजीची ऑर्डर इथं दिली जाते। अगदी नगरसेवकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण इथल्या पातळ भाजीचा आस्वाद घेण्यासाठी आतुर झालेला असतो। गरमागरम पातळ भाजीच्या झणझणीत चवीमुळे नागरिकांसह पर्यटक भाविकांची पावलं आपसुकच इंडिया हॉटेलकडे वळतात। टेस्टी कोल्हापूर बनवण्यात इंडिया हॉटेलच्या पातळ भाजीचं नक्कीच योगदान आहे। बी न्यूजसाठी कॅमेरामन अमर पाटीलसह बाळासाहेब कोळेकर।